नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. बंडखोरांना थंड करण्यात भाजप नेते यशस्वी. हरीश आलिमचंदानी यांच्यानंतर दिग्गज युवा नेत्यांची घर वापसी निश्चित. शिंदे सेनेच्या आवाजवी मागणीमुळे भाजप स्वबळावर लढणार. भाजप राष्ट्रवादीची चर्चा सुरू, अंतिम निर्णय लवकरच. वंचितची मुंबईत काँग्रेससोबत आघाडी, अकोल्यात मात्र बिघाडी. शहर अध्यक्ष निलेश देव यांनी भरला अर्ज, इतरांची तयारी सुरू. महावितरणाचा भोंगळ कारभाराचा निवडणूक अधिकाऱ्यांना फटका. मोबाईलच्या टॉर्चमध्ये घ्यावे लागले उमेदवारी अर्ज. निवडणुकीत AB फॉर्म असतो तरी काय? कोण कोणाला देतो A फॉर्म आणि B फॉर्मचे काय महत्व? पहा फक्त आरआरसी न्यूजवर. आता सविस्तर बातम्या. सुट्टीनंतर आज सोमवारी मोठ्या संख्येत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. आज 260 इच्छुकांनी 391 अर्ज विकत घेतले. मंगळवार उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी चांगलीच गर्दी होण्याचे चिन्ह आहे. अकोला महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत आज मोठ्या संख्येत उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले, तर त्याचबरोबर मोठ्या संख्येत उमेदवारी अर्ज नव्याने विकत घेतल्याचे चित्र होते. आज सकाळपासून 6 झोनमधून एकूण 260 उमेदवारांनी 391 नामनिर्देशन पत्र सशुल्क वितरित करण्यात आले आहे. उद्या मंगळवार 30 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळपासूनच उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची गर्दी झोननिहाय कार्यालयात राहणार आहे. त्यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली असून सर्व इच्छुकांना उद्या उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. आरआरसी नेटवर्कच्या महाचर्चा या कार्यक्रमात हरीश आलिमचंदानी यांनी घर वापसीचे स्पष्ट संकेत दिला होता. आज भाजप नेते रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात हरीश आलिमचंदानी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांचे शहर अध्यक्ष जयंत मसने यांनी स्वागत केले. तिसऱ्या आघाडीचे बंधन लॉन येथे झालेले जाहीर मेळावा आणि त्यात भाजप बंडखोरांनी दिलेला इशारा आज मॅन झाला. ज्येष्ठ भाजप नेते हरीश आलिमचंदानी यांनी शनिवारी रात्री आरआरसीच्या महाचर्चेत भाजप प्रवेशाचा जाहीर खुलासा केला होता. देखिए, टिकट तो किसी एक जने को ही मिलेगा, 2 जनों को दे नहीं सकते. तो जो भी होगा, जो भी निकश किया होगा और उस हिसाब से टिकट मेरे को नहीं मिली होगी, मेरे लिए और कुछ अच्छा महापौर देंगे आपको. देखिए, अभी अपन ने आस क्यों छोड़ना चाहिए, अपनी उम्मीद नहीं छोड़ना चाहिए. जो कार्य कर रहे हैं उसके लिए जरूर कुछ ना कुछ पॉजिटिव होगा. साजिद भाई पूछ रहे हैं, आप भाजपा में आए क्या? हाँ, मेरा घर वापसी का चल रहा है और हो भी जाएगा. और मैं जो है यहाँ पर महानगर पालिका का चुनाव भी भाजपा की तरफ से ही लड़ूंगा. एक बड़ी घोषणा, आरआरसी के कार्यक्रम में एक बड़ी घोषणा, हरीश भाई फिर से भाजपा में आ गए. आज भाजप पक्ष कार्यालयात हरीश आलिमचंदानी यांचा पक्षप्रवेश झाला. हरीश आलिमचंदानी यांचे भाजपमध्ये स्वागत प्रामुख्याने खासदार अनुप धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांनी केले. त्यांच्यासोबतच भाजपचे जिल्हा आणि शहरातील अनेक दिग्गज पदाधिकारी उपस्थित होते. शहर अध्यक्ष जयंत मसने, जिल्हाध्यक्ष आदींच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा रंगला. हरीश आलिमचंदानी यांच्यावर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली. आरआरसीच्या महाचर्चेत जो भाजप प्रवेशाचा पाया रचला गेला होता त्यावर आता अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे. पक्ष जो आदेश देईल त्याचे मी पालन करेल असे म्हणत हरीश आलिमचंदानी यांनी आपली पक्षनिष्ठा स्पष्ट केली. हरीश भाई
यांच्यासोबतच आणखी कोण भाजपमध्ये प्रवेश करते याकडे सर्वांचं लक्ष आहे. बंडखोरांची घर वापसी होणार असल्याचे चित्र आहे. हरीश आलिमचंदानी यांच्या पुनरागमनामुळे अकोल्यात भाजपची ताकद वाढली असून तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या हालचालींना आता पूर्णविराम मिळाला आहे. यामुळे आगामी निवडणुकीत भाजपची स्थिती अधिक मजबूत झाली आहे. महायुतीच्या ऐवजी भाजप स्वबळावर निवडणूक लढविण्याचे हे संकेत आहे. सबसे पहले तो मैं भारतीय जनता पार्टी का आभार मानता हूं कि जो हमारे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र जी फडणवीस साहब, आदरणीय मंत्री महोदय चंद्रशेखर जी बावनकुळे साहब, उसी तरह हमारे यहाँ के सांसद आदरणीय अनूप जी धोत्रे, हमारे यहाँ के विधायक आदरणीय रणधीर भाऊ सावरकर, विजू भाऊ अग्रवाल, हमारे जयंता भाऊ मसने, इनका सबसे पहले मैं आभार मानता हूं कि उन्होंने मुझे घर वापसी कराई भारतीय जनता पार्टी में और मुझे शामिल किया. उनके लिए मैं उनका आभार मानता हूं. और जो भी उन्होंने एक बड़ा मन करके मुझे घर वापसी दी, उसके लिए मैं उनका धन्यवाद तो करता ही हूं. लेकिन मैं मेरे तरफ से अब उनसे कंधे से कंधा मिलके भारतीय जनता पार्टी के बारे में सभी जानते हैं किस तरह से विकास हो रहा है, किस तरह से अकोला शहर में विकास हो रहा है, कितनी डेवलपमेंट हुई है, उसको आगे बढ़ाते हुए हम लोग और सक्रिय रूप से जो यहाँ की आवश्यकता है उसको परिपूर्ण करेंगे, पूरी कोशिश करेंगे. बहुत खुशी की बात है. घर वापसी क्या, वो तो बीजेपी के बहुत पुराने कार्यकर्ता है और हमारे जैसा कि मेरा वार्ड है 12 नंबर के वो बहुत ही उम्दा पार्षद है. महापौर रह चुके हैं. अकोला की नस उनको पता है. हम तो चाहते थे कि वो अकोला के आमदार बने, लेकिन चलिए, जो तकदीर से नसीब से ज़्यादा कोई बड़ी बात नहीं होती है. उनके आने पर मुझे लगता है कि बीजेपी में फिर से एक उमंग की लहर आएगी और अकोला के विकास में एक बहुत बड़ा, हरीश भाई के रूप में एक बहुत बड़ा. हम तो बहुत खुश हैं क्योंकि हम यही चाहते हैं और हमारे वार्ड से तो वही जीतना चाहिए, क्योंकि उनके जैसा इंसान तो हमने देखा ही नहीं है. हमेशा हम जब भी हमको ज़रूरत पड़ी है, हमेशा वो हमेशा रहे हैं, हमेशा आते हैं. और मुझे तो लगता है कि अकोला का प्रोग्रेस तो वही कर सकते. और हरीश भाई आने से हमारे पूरे मोहल्ले के अंदर एक खुशी की लहर दौड़ गई. हरीश भाई के आने से नो डाउट बीजेपी को एक स्ट्रॉन्ग लीडर बोलो, एक अच्छा कार्यकर्ता फिर से वापस मिले हुआ है. और हम भगवान से प्रार्थना करते हैं कि हरीश भाई हमारे बीजेपी में खूब फूले फले, आगे बढ़े और लोगों की सेवा करें. हम जो चाहते हैं कि राजनीति से ही अच्छे काम हो, तो हरीश भाई जैसे लोगों की राजनीति में ज़रूरत है. तो उनका बीजेपी में वापस आना, मुख्य धारा में वापस आना हमारे लिए निस्संदेह आनंद वाली बात है. अकोल्यात महायुतीत भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात गेल्या 2 दिवसांपासून चर्चा सुरू असल्या तरी जागा वाटपावर एकमत होऊ शकलेले नाही. महायुतीच्या ऐवजी स्वबळावर भाजप निवडणूक लढविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्या न झाल्याने सर्वच पक्षांसमोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महायुतीत भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात गेल्या 2 दिवसापासून चर्चा सुरू असल्या तरी जागा वाटपावर एकमत होऊ शकलेले नाही. इकडे काही प्रभागातील जागांवरून भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना मध्ये मतभेद कायम असून विशेषतः ज्या ठिकाणी भाजपचे रनिंग कॅन्डिडेट आहेत त्या जागांवर भाजप ठाम असल्याचे चित्र आहे. मात्र उर्वरित जागांवर इतर पक्षासाठी बार्गेनिंग करण्याची तयारी भाजपने दर्शवल्याचे समजते. पण महायुती होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात घटल्याचे चित्र आहे. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी होऊ शकते, पण शिवसेना शिंदे सेनेसोबत आघाडीची शक्यता धूसर झाल्याचे चित्र आहे. भाजपने प्रमुख उमेदवारांना अर्ज दाखल करण्याचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर मंगळवारी एबी फॉर्म हा पक्षाच्या वतीने लावण्यात येणार असल्याची माहिती आहे. बंडखोरांना यामुळे लगाम लागणार असून महायुती झाली तर भाजपचे त्या प्रभागातील उमेदवार अर्ज मागे घेतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर ज्या ठिकाणी महायुती होईल त्या ठिकाणी युती होणाऱ्या पक्षांचे उमेदवार निवडणुका लढणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मुंबईत वंचित आणि काँग्रेसची आघाडी झाली असली तरी अकोल्यात मात्र या आघाडीची शक्यता धूसर असल्याचे चित्र आहे. अकोल्यात गेल्या 5 दिवसांपासून काँग्रेसकडून केलेल्या प्रयत्नांना वंचितकडून कोणताही ठोस किंवा सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. ही वस्तुस्थिती समोर आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण वेगाने बदलत असताना अकोल्यात मात्र काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमधील संभाव्य युती अडचणीत सापडल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. मुंबईत वंचित बहुजन आघाडीने काँग्रेससोबत युतीची घोषणा करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली असली तरी अकोल्यात गेल्या 5 दिवसापासून काँग्रेसकडून केलेले प्रयत्नांना वंचितकडून कोणताही ठोस किंवा सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. ही वस्तुस्थिती समोर आली आहे. वंचितचे शहराध्यक्ष निलेश देव यांनी आज प्रभाग 3 मधून अर्ज दाखल केला आहे. भाजप या ठिकाणी नेमके कोणाला त्यांच्या विरोधात उतरवते हे पाहण्यासारखे असेल. आज मी प्रभाग क्रमांक 3 मधून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने फॉर्म दाखल केला आहे. मी सगळ्या नागरिकांना विनंती करून मतदान करावे व सुजन नागरिकांनी विजय उत्सव साजरा करायला मला साथ द्यावी. अकोला महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाच महावितरणच्या तयारीचे अपयश उघडकीस आले आहे. शहरात झोन क्रमांक 5 येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने निवडणूक यंत्रणेत एकच गोंधळ उडाला. ऐन उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळेतच वीज गुल झाल्यामुळे संपूर्ण कार्यालय अंधारात गेले. निवडणूक प्रक्रियेसारख्या संवेदनशील कामासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा, अखंड वीज पुरवठा आणि सक्षम पर्यायी व्यवस्था यांची पूर्वतयारी नसल्याने महावितरण कंपनीच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार अर्ज दाखल करण्यासाठी मर्यादित वेळ उपलब्ध असतात. अशा निष्काळजीपणामुळे उमेदवारांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. धक्कादायक बाब म्हणजे आपत्कालीन परिस्थितीसाठी ठेवण्यात आलेला जनरेटरही सुरू न झाल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. परिणामी उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी तसेच निवडणूक कर्मचारी मोबाईल टॉर्च आणि मोबाईलच्या प्रकाशाच्या आधारे उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास मजबूर झाले. लोकशाहीच्या अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रियेत अशा प्रकारे अंधारात कामकाज सुरू असल्याचे दृश्य पाहून उपस्थितांमध्ये तीव्र संताप आणि नाराजी व्यक्त करण्यात आली. या घटनेमुळे प्रशासन निवडणुकीसाठी खरोखरच सज्ज आहे का असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत असून लोकशाहीच्या प्रक्रियेला साजेशी व्यवस्था करण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरत असल्याची तीव्र टीका होत आहे. अकोला महापालिका निवडणुकीच्या सुरुवातीलाच प्रशासनाचा हा बोजवारा उघड झाल्याने पुढील टप्प्यातील व्यवस्थेबाबतही गंभीर शंका व्यक्त केल्या जात आहे. अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने शहरात लोकशाहीचा जागर सुरू झाला आहे. प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावून शहराच्या विकासात सहभागी व्हावे या उदात्त हेतूने मनपा प्रशासनाने शहरात ठिकठिकाणी व्यापक जनजागृती मोहीम राबवली आहे. माझे मत माझी जबाबदारी असा संदेश देत आज शहरातील ऑटो आणि प्रमुख चौकातील दुभाजकांवर आकर्षक स्टिकर्स लावून नागरिकांना मतदानाचे आवाहन करण्यात आले आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर सुनील लहाने यांच्या प्रेरणेतून आणि अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. अकोलेकरांनी केवळ मतदान न करता जागरूक नागरिक म्हणून राष्ट्रीय कर्तव्यात सहभागी व्हावे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. शहरातील वर्दळीची ठिकाणे जसे की नवीन बस स्थानक, अशोक वाटिका चौक, दुर्गा चौक, गांधी रोड आणि नेहरू पार्क चौक या परिसरातील ऑटोवर प्रेरणादायी घोषवाक्ये लावण्यात आली आहेत. मी मतदान करणारच, तुम्ही पण मतदान करा. माझं मत, माझा हक्क, माझा देश, माझा अकोला. दे दे वोट दे, लोकशाहीला साथ दे. मतदान करून राष्ट्रीय महोत्सवात सहभागी व्हा. अशा सकारात्मक संदेशामुळे नागरिकांमध्ये मतदानाविषयी उत्साहाचे वातावरण निर्माण होत आहे. या मोहिमेत मनपा शिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी हरिश्चंद्र इटकर, संजय खराटे, हबीब शाहिदी, मोहम्मद अनवार हुसेन, जनसंपर्क अधिकारी भरत शर्मा, प्रशांत राजूरकर, यशवंत दुधांडे, अब्दुल शफीक, आकाश बागडे, किशोर गुजर, गौरव श्रीवास, शैलेश पवार यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून जनजागृती केली. अकोला महापालिकेने सुरू केलेली ही मोहीम केवळ निवडणूक प्रक्रिया नसून शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी नागरिकांना दिलेली एक साथ आहे. आपल्या एका मताने शहराचे नशीब बदलू शकते हा सकारात्मक विचार घराघरात पोहोचवण्याचे काम या उपक्रमातून होत आहे. नमस्कार, मी डॉक्टर सुनील लहाने, आयुक्त अकोला महानगरपालिका. अकोला महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातलेली आहे. येत्या 15 जानेवारी रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजल्याच्या दरम्यान मतदानाचा कालावधी असणार आहे. अकोला शहरामध्ये
साधारणपणे 5.5 लाख मतदार आहेत. मी सर्व सुज्ञ मतदारांना याद्वारे आवाहन करतो की आपली लोकशाही मजबूत करण्याच्या दृष्टीनं आपल्या सर्वांचा सहभाग अपेक्षित आहे. 15 जानेवारी रोजी अकोला महानगरपालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांनी आपल्या आपल्या संबंधित मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि आपल्याला अपेक्षित असलेल्या लोकप्रतिनिधीला आपण मतदान करावे. लोकशाही जिवंत राहण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग फार महत्त्वाचा असतो. मागील काही वर्षामध्ये आपण पाहतो मतदानाचं प्रमाण साधारण 55 ते 60% दरम्यान अकोला जिल्ह्यामध्ये राहिलेलं आहे. 65% मॅक्सिमम ते जात असतं. परंतु आपण मतदानाची टक्केवारी वाढवली पाहिजे. सर्व नागरिकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. आपण अवश्य मतदान करावं आणि इतरांनाही मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावं असं मी याद्वारे आवाहन करतो. अकोला महापालिकेत प्रभागात विकास कामे करणारे नेते म्हणून विजय अग्रवाल यांची ओळख आहे. त्यांच्या चकचकीत प्रभाग आणि केलेली विकास कामे हेच त्यांच्या नावाप्रमाणे विजयाचे रहस्य अधोरेखित करतात. आज भाजप ज्येष्ठ नेते विजय अग्रवाल यांनी अर्ज दाखल करत प्रचार सुरू केला आहे. रामनगर या 5 क्रमांकाच्या प्रभागातून विजय अग्रवाल यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. शेकडो समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांसह हा अर्ज दाखल करण्यात आला. विजय अग्रवाल यांनी 2017च्या निवडणुकीत जवळपास 6,000 मतं घेत 2.5 ते 3 हजारांचा लीड विरोधातील उमेदवाराला पराभूत करताना घेतला होता. त्यामुळे रामनगर या सर्व सोयींनी युक्त प्रभागात पुन्हा एकदा भाजपने विजय अग्रवाल यांच्यावर विश्वास दाखविला असून त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजप नेते विजय अग्रवाल हे पुन्हा एकदा महापौर पदाचे दावेदार असून शहरातील विकास कामांना वेग देणे, केंद्र आणि राज्य सरकारकडून अकोल्यासाठी अतिरिक्त निधी आणणे आणि मुख्य म्हणजे महानगरातील भाजपच्या सर्वाधिक जागा जिंकल्यावरही लक्ष असल्याचे विजय अग्रवाल यांनी RRCला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे. अकोल्यात भाजप हा क्रमांक 1च पक्ष आहे. तो कायम ठेवण्यासाठी आम्ही सर्व एकजुटीने काम करत असल्याचे विजय अग्रवाल यांनी स्पष्ट केले. सर, आपने महापौर रहते हुए बहुत अच्छे कार्य किए हैं. अभी एक नई पारी, क्या विजन है सर? एक भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने अकोला शहराच्या जनतेचे मतं घेऊन एक वचननामा आम्ही प्रसिद्ध करणार आहे. अकोला शहर अकोल्याच्या जनतेला स्वच्छ, सुंदर आणि चांगलं शहर, सगळ्या सुविधायुक्त शहर या दिशेनं आमची वाटचाल सुरू आहे. भविष्यातही सुरू राहील आणि येणाऱ्या काळामध्ये आपलं शहर अतिशय चांगलं शहर या महाराष्ट्रामध्ये झालं पाहिजे अशी आमची इच्छा आहे. पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, अंडरग्राऊंडचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल, साफसफाईचा प्रश्न असेल, हे सोडून बगीच्याची निर्मिती झाली पाहिजे. सगळ्या भागामध्ये जे कामं आम्हाला करायचे आहेत, लोकांना आवडतात. या शहरामध्ये नवीन स्विमिंग टँक बनणं चालू आहे, सांस्कृतिक भवन बनणं चालू आहे, मोठमोठे कॉम्प्लेक्स या शहरामध्ये निर्माण होऊन राहिले. देशामधले सगळे ब्रँड आपल्या शहरामध्ये आले पाहिजेत. देशामधला सगळा उद्योग आपल्या क्षेत्रामध्ये आला पाहिजे. MIDCची निर्मिती झाल्यावर उद्योगाला चालना मिळाली पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे. हे व्हिजन आमच्या मनात आहे आणि केंद्राचा आणि राज्याच्या सरकारचा पूर्ण उपयोग अकोला शहरात आमच्या सत्तेमार्फत झाला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि आधार प्रमाणीकरण करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत असून ती तत्काळ पूर्ण करून घ्यावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे EKYC करून पती अथवा वडील यांचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोटितांनी घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31 डिसेंबरपर्यंत जमा करावी. अंगणवाडी नसल्यास बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे अर्जासह कागदपत्रे घेऊन शिफारस द्यावी असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर यांनी केले आहे. अकोला येथील RDG पब्लिक स्कूलमध्ये युफोरिया 2025 या 2 दिवसीय स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले. 27 डिसेंबर रोजी पार पडलेल्या संमेलनाचा पहिला दिवस अतिशय शानदार ठरला. यामध्ये पूर्व प्राथमिक ते इयत्ता 3री पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. प्रमुख अतिथी म्हणून IMAचे माजी अध्यक्ष डॉक्टर अनुप कोठारी आणि श्रीमती अनुप कोठारी उपस्थित होत्या.
याप्रसंगी आरडीजी पब्लिक स्कूलचे संचालक दिलीपराजजी गोयनका, सौरभ गोयनका, सौ आशिता गोयनका, प्राचार्य कुरेचंद सीपी, उपप्राचार्या तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख श्वेता चोमवाल, भारतीय सेवा सदनच्या सदस्या प्राध्यापक इंदुबाला चौधरी, प्रफुल्ल संघवी आणि सुनील अग्रवाल प्रामुख्याने उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय राधादेवीजी गोयनका आणि स्वर्गीय मधुमा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. पाहुण्यांच्या स्वागतानंतर तिसरीच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. रंगांचे आपल्या जीवनातील महत्त्व आणि त्यांचे निसर्गातील स्थान अधोरेखित करण्यासाठी कलर्स ऑफ चाइल्डहुड ही संकल्पना निवडली होती. या संकल्पनेवर आधारित चिमुकल्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकली. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या लेखणीला वाव देण्यासाठी शाळेच्या वार्षिक मासिकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यात विद्यार्थ्यांचे लेख, कविता आणि कलाकृतींचा समावेश आहे. यावेळी उपप्राचार्या श्वेता चोमवाल यांनी शाळेचा वार्षिक अहवाल सादर केला. संचालक श्री दिलीपराजजी गोयनका आणि प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून उपस्थितांना मार्गदर्शन केले. या सोहळ्यात 100% उपस्थिती आणि विविध कलागुणांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पूर्व प्राथमिक ते नर्सरीच्या विद्यार्थ्यांनी ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका रुपाली देशमुख यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिक्षिका श्रद्धा गिरी यांनी केले. या स्नेह संमेलनाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य कुरेचंद सीपी आणि उपप्राचार्य श्वेता चोमवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. अकोट ग्रामीण पोलिसांनी शेतातून कापूस चोरी करणाऱ्या 2 आरोपींना अटक केली. ही कारवाई 28 डिसेंबरच्या रात्री करण्यात आली. संध्याकाळी बऱ्याच शेतकऱ्यांच्या कापूस शेतात होत्या. ही संधी साधून चोरी केली जात आहे. ग्रामीणचे रात्रपाळी हवालदार वासुदेव ठोसरे हे दर्यापूर रोडवर अकोट भाग 2B परिसरात गस्त घालत असताना दुचाकीवर कापसाची गाठोडी घेऊन जाणारे 2 संशयित इसम आढळून आले. त्यांना थांबवण्याचा इशारा दिला असता त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. संशय बळावल्याने पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी केली असता त्यांनी आपली नावे दीपक सुरेश गवते व राजेश पन्नालाल कासदेकर राहणार चिपी गायरान अशी सांगितली. दोन्ही संशयितांनी चौकशीसाठी पोलीस स्टेशनला आणले. दरम्यान अब्दुल सलीम अब्दुल रफिक अकोट यांनी शेतातून अज्ञात इस्मांनी कापूस चोरी केल्याची तक्रार दिली. पोलिसांनी फिर्यादी व आरोपीसह शेतात पाहणी केली असता अंदाजे 1 क्विंटल कापूस चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. आरोपींनी या शेतातून कापूस चोरी केल्याची कबुली दिली. फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सुरू आहे. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व कापूस असा एकूण 88,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ठाणेदार किशोर झुणघरे यांच्या मार्गदर्शनात कारवाई करण्यात आली. महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच अकोल्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सत्ता मिळवण्यासाठी आणि प्रतिस्पर्धीचा पत्ता कट करण्यासाठी आता साम दाम दंड भेदचा वापर सुरू झाला असून निवडून येणारेची क्षमता असलेल्या उमेदवारांना पाडण्यासाठी मोठी ऑफर दिली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अकोला महापालिकेच्या विविध प्रभागांमध्ये जे दिग्गज उमेदवार विजयाकडे अग्रेसर मानले जात आहेत त्यांना रोखण्यासाठी विरोधकांनी नवी खेळी आखली आहे. प्रस्थापित पक्षांच्या तगड्या उमेदवारांची हक्कांची मते फोडण्यासाठी अपक्ष उमेदवारांचा बळी दिला जाणार आहे. या प्रक्रियेत केवळ मतांचे विभाजन करणे हा मुख्य उद्देश आहे. या रणनीतीचे काही महत्त्वाचे पैलू समोर आले आहे. प्रत्येक प्रभागात असे 2 ते 3 डमी उमेदवार उभे केले जाणार आहेत, जे प्रस्थापित उमेदवारांच्या जातीचे किंवा त्याच परिसरातील प्रभावी गटाचे असतील. या उमेदवारांना निवडून यायचे नसून त्यांना फक्त 100 ते 200 मते घेण्याचे टार्गेट देण्यात आले आहे की 100 ते 200 मते अशा ठिकाणची असतील जी प्रामुख्याने आघाडीवर असलेल्या उमेदवाराची हक्काची मते आहेत. केवळ उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आणि प्रचाराचा देखावा करण्यासाठी संबंधित अपक्ष उमेदवारांना 5 ते 7 लाख रुपये देऊ केले जात आहेत. पक्षाच्या उमेदवाराला पाडण्यासाठी 5 ते 7 लाखाची ऑफर असून त्या दृष्टीने व्यापक प्रयत्न सुरू झाले आहे. अकोला महापालिकेत विजयाकडे जे उमेदवार अग्रेसर आहे त्या उमेदवारांना पाडण्यासाठी 5 ते 7 लाखाची ऑफर असल्याची माहिती समोर आली आहे. एका प्रभागात असे 2 ते 3 उमेदवार पक्षीय उमेदवार देणार असून ते अपक्ष असतील त्यांना या ऑफरमध्ये फक्त उमेदवारी अर्ज दाखल करून 100 ते 200 मते घ्यायचे आहे. निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुटसुटीत व्हावी यासाठी राजकीय पक्षांकडून एबी फॉर्म भरण्याचा वापर केला जातो.
निवडणुका जवळ आल्या की उमेदवारांमध्ये या फॉर्मसाठी मोठी ओढाताड पाहायला मिळते, कारण फॉर्म म्हणजे पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाल्याचा मुख्य पुरावा असतो. महापालिका असो व विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या प्रत्येक राजकीय पक्षाच्या उमेदवारीसाठी एबी फॉर्म मिळवणे हे सर्वात महत्त्वाचे टप्पे मानले जातात. हे दोन्ही फॉर्म एकमेकांवर अवलंबून असून ते एकत्रितपणे सादर करणे अनिवार्य असते. पक्षातर्फे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला उमेदवाराचे नाव सूचित करण्याचा अधिकार कोणाला देण्यात आला आहे त्या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख असणारे हे अधिकृत पत्र म्हणजे फॉर्म ए होय. या फॉर्मवर पक्षाचा अधिकृत शिक्का आणि तिकीट वाटपासाठी नेमलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची स्वाक्षरी असते. यात पक्षाचे नाव, चिन्ह आणि अधिकृत व्यक्तींचे पद नमूद केलेले असते. तर फॉर्म बी हा उमेदवारीवर शिक्कामोर्तब करणारा फॉर्म असतो. फॉर्म ए मधील ज्या व्यक्तीला उमेदवाराचे नाव सूचित करण्याचे अधिकार दिले आहेत त्या व्यक्तीने संबंधित मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे जो अर्ज द्यायचा असतो त्याला फॉर्म बी म्हणतात. हा फॉर्म म्हणजे संबंधित उमेदवार त्या पक्षाचा अधिकृत उमेदवार असल्याचे अंतिम प्रमाणपत्र असते. या फॉर्मच्या आधारेच उमेदवाराला पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह दिले जाते. यामध्ये अनेकदा एक मुख्य उमेदवार आणि अर्ज बाद झाल्यास पर्यायी उमेदवाराचेही नाव असते. जर उमेदवाराकडे हे फॉर्म ए आणि बी नसेल तर त्याला पक्षाचे अधिकृत चिन्ह मिळत नाही आणि त्याला अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागते. हा फॉर्म मिळाल्याशिवाय उमेदवाराचे तिकीट कन्फर्म झाले असे मानले जात नाही. थोडक्यात सांगायचे तर फॉर्म ए म्हणजेच अधिकार देणारे पत्र आणि फॉर्म बी म्हणजे त्या अधिकाराचा वापर करून केलेली उमेदवारीची घोषणा होय. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. बंडखोरांना थंड करण्यात भाजप नेते यशस्वी. हरीश आलिमचंदानी यांच्यानंतर दिग्गज युवा नेत्यांची घर वापसी निश्चित. शिंदे सेनेच्या आवाजवी मागणीमुळे भाजप स्वबळावर लढणार. भाजप राष्ट्रवादीची चर्चा सुरू, अंतिम निर्णय लवकरच. वंचितची मुंबईत काँग्रेससोबत आघाडी, अकोल्यात मात्र बिघाडी. शहर अध्यक्ष निलेश देव यांनी भरला अर्ज, इतरांची तयारी सुरू. महावितरणाचा भोंगळ कारभाराचा निवडणूक अधिकाऱ्यांना फटका. मोबाईलच्या टॉर्चमध्ये घ्यावे लागले उमेदवारी अर्ज. निवडणुकीत एबी फॉर्म असतो तरी काय? कोण कोणाला देतो ए फॉर्म आणि बी फॉर्मचे काय महत्व? पहा फक्त RRC न्यूजवर. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,41,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.